जामनेर तालुक्यातील पोहर येथे माहेरून आलेले पत्नीला घरात पतीचा मृतदेह दिसल्याने तिने एकच हंबरडा फोडला। लग्नाच्या वाढदिवशी झालेल्या या घटनेने पोहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पतीच्या अचानक मृत्यूबाबत पत्नीने संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी 4 जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले। पारोळा तालुक्यातील ग्रामीण भागातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिला, नंतर तिला गर्भवती केल्याप्रकरणी सासर व माहेरकडील 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पाचोरा तालुक्यातील बाळद येथील 26 वर्षीय तरुणाने आपल्या शेतातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। आत्महत्येचे कारण गुलदस्त्यातच आहे। यावल तालुक्यात साखळी महसूल मंडळात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केला। थोरगाव पिळोद रस्त्यावर अवैध वाळूची वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर सापडले। अमळनेर तालुक्यात नगर विकास विभागाकडून येथील ताडेनाला तलावाच्या संवर्धनासाठी मिळालेल्या 5.5 कोटींच्या निधीतून कामाला सुरुवात झाली। आगामी 2 वर्षात काम पूर्ण होईल, त्यामुळे गाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य असलेला ताडेनाला एक पिकनिक स्पॉट बनून शहराच्या सौंदर्यात भर मिळेल, अशी माहिती मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी दिली। जामनेर तालुक्यातील कारखेडे येथे शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता सत्संगाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। एरोंडोल तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून आली। याबाबत एरोंडोल पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर येथील पथकाने एका दुचाकी स्वारास अटक केली। बडगाव तालुक्यात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव आणि पंचायत समिती बडगाव शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी सेवा अंतर्गत शिक्षकांसाठी 2 जून पासून प्रशिक्षणास प्रारंभ झाला। धरणगाव तालुक्यातील पारधी येथे शनिवारी सकाळी किरकोळ वादातून 2 गटात हाणामारी झाल्याने एकच धावपळ उडाली होती। जळगाव जिल्ह्यात मुस्लिम बांधवाच्या दृष्टीने त्याग आणि समर्पणाचे प्रतीक असणारी ईद उल अजहा अर्थात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली। सामुदायिक नमाज पठण झाले। यानंतर मानव जातीच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली। त्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। पारोळा तालुक्यातील चिरसमणी येथे ग्रामविकास शिक्षण मंडळ व शैक्षणिक संस्थेचे दाखल केलेला चेंज रिपोर्ट धर्मादाय उपायुक्त जळगाव यांनी फेटाळून लावला। पाचोरा येथील मे मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स पिंपळगावकर सुवर्ण पेढीच्या वतीने वट पौर्णिमेला वडाची तयार रोपे ग्राहकांना भेट देण्यात येणार। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे महसूल व वन विभागाकडून 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत व जिल्हा वार्षिक योजनांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान गुरुवारी जैन मंगल कार्यालयात पार पडले। धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक आणि अहिरे खुर्द ही 2 गावे जोडणाऱ्या पुलाची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली। यासाठी त्यांनी अहवाल सादर केला होता। 90 मीटर लांबीचा हा पूल बांधण्यासाठी राज्य शासनाच्या बजेट अंतर्गत 7 कोटी रुपये निधी मंजूर केला। पुलाचे काम प्रगती पथावर आहे। पारोळा तालुक्यातील वेल्हाडे खुर्द येथील अंगणवाडीची दुर्व्यवस्था झाली। उंदीर व घुशी यांचा वावर, या खोलीची दुर्व्यवस्था झाली। विषारी साप आणि कीटकांपासून भीती व्यक्त केली जात आहे। याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात आले।